लग्नाच्या आधी आपलं वेट असतं ते मस्त असं 50 किलो आणि आफ्टर बेबी 60 70 75 हे चाललंय काय. आणि ब्लाऊज तर काय सांगूच नका. जे 50 वेट होतं त्यावेळेस जे ब्लाऊज शिवलेलं आत्ता कोणाला सांगा येते ब्लाऊज ते परत. मग काय फॅब्रिक घ्या, मार्केटमध्ये फिरा, टेलरला एका शोधा, बाबा जुन्याचं आहे ते लेस कटिंग कर, माझ्या नवीन ब्लाऊजला लाव. फॅब्रिक शोधणं हे तर मोठं टास्कच आहे. त्यापेक्षा जास्त आहे की एखाद्या टेलरला सांगलं की जुन्या ब्लाऊजचं आहे ते लेस वगैरे काढून तू मला नवीन आहे तो ब्लाऊज आहे तो रिक्रिएट करून दे. सो त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. हे देखील आहे जुनं ब्लाऊज होतं आणि एक तर होतं कटोरी. आता कोण वापरते कटोरी. मग आहे ते न्यू ब्लाऊज आहे तो रिक्रिएट करायचा होता. सो त्यासाठी सेम असं फॅब्रिक लकीली मला भेटलं आणि जे काही लेस होतं ते मी चक्क कात्रीने कापले, करा करा कापले बाबा. एवढं म्हणजे हात लिटरली माझे दुखत होते की हे जे स्टिच केलेलं होतं ते कसं स्टिच केलेलं होतं. एवढा त्रास झाला ते कटिंग करण्यासाठी. पण ठीक आहे म्हटलं, एखादं टास्क जर आपण हातात घेतलो तर कोल्हापूरकर कुठे मागे जातात होय. मग काय करा करा कापलं आणि मस्त छान असं ब्लाऊज आहे ते ह्याचं तयार केलं. आणि ब्लाऊज आहे तो पहिल्यापेक्षा किती छान असा झालेला आहे तो तुम्ही देखील बघू शकता. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करा की आधीवाला ब्लाऊज छान होता की आतावाला ब्लाऊज छान आहे. आणि जर कुणाला असेवाले ब्लाऊज आहे ते माझ्याकडून रिक्रिएट करायचं असेल, सो कुणाला आहे जर कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर त्यांनी मला नक्की DM करा, मेसेज करा. आणि पुणे माझं लोकेशन आहे ते पुणे आहे. जे कोणी पुण्यामध्ये आहेत ती लोक आहेत ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. इवन जर कुणाला ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम नसेल तर ते पुण्याच्या बाहेर जे आहेत त्यांनी देखील आहे ते तुम्ही मला मेसेज करू शकता. मस्त छान असा ब्लाऊजचा लेस वापरून नवीन असा ब्लाऊज रिक्रिएट मी केलेला आहे. कसं वाटलं आहे ते नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.